सर्वांना गुड मॉर्निंग. देव तुम्हा सर्वांना आशीर्वाद देव. आज या ठिकाणी 28 तत्वापैकी शेवटचं तत्व 28व हे आपण वाचत आहोत, त्याबद्दल मनन आणि अभ्यास करत आहोत. परंतु पहिला भाग पास्टर अमोल कांबळे यांनी घेतलेला आहे. त्यामध्ये नवीन पृथ्वीचे स्वरूप, त्याचप्रमाणे नवीन पृथ्वीवरील जीवन आणि नवीन पृथ्वीवरील सामाजिक जीवन याविषयी त्यांनी शिकवलेलं आहे. आणि आपण आता सध्या पान नंबर 403 वरती आलेलो आहोत. आणि आजचा जो माझा मुद्दा आहे तो त्याचं नाव विवाह, इथपर्यंत आपण आलेलो आहोत. आणि परमेश्वर आज तुम्हाला या मुद्द्यामध्ये या 28व्या तत्व अत्यंत महत्वाचं प्रियानो आहे, जी स्वर्गीय आशा आम्हाला परमेश्वरानं दिलेली आहे, दाखवलेली आहे. जसं आज आम्ही पृथ्वीवरती राहतो तसं त्या स्वर्गात प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर नवीन पृथ्वीमध्ये आम्ही ज्यावेळेला राहणार त्यावेळेला वातावरण कसं असेल, त्याला आपण कसे असू, तिथलं जीवन कसं असेल आणि ते किती आनंदमय असेल. ख्रिस्त त्याचे देवदूत आमच्या बरोबर असतील आणि तिथलं वातावरण किती सुंदर असेल याचं वर्णन या ठिकाणी सिस्टर एलेन जी व्हाईट आणि अनेक देवाच्या सेवकांनी जे लिहिलेलं आहे याविषयी आपण अभ्यास करत आहोत. आणि त्या प्रत्येक गोष्टीला पवित्र शास्त्राचा संदर्भ आहे. म्हणून आज जो मुद्दा आहे तो विवाह याविषयी लिहिलेले आहे. त्या ठिकाणी खूप सुंदर आणि मजेशीर प्रश्न केलेला आहे, तो म्हणजे ख्रिस्ताच्या समकालीन काही व्यक्तींनी एका स्त्रीवर वारंवार विधवा झाल्याची गोष्ट निवेदन केली. एकंदर तिचे 7 नवरे झाले. त्यांनी तिला प्रश्न विचारला, पुनरुत्थानानंतर ती कोणाची बायको होईल? प्रियानो, प्रश्न बरोबर आहे, साहजिकच आहे. हा प्रश्न उभारणे या पृथ्वीवरील विवाह नातेसंबंधाचे नवीकरण स्वर्गामध्ये झाले तर न थांबणारा घोटाळा निर्माण होईल हे समजण्यास काही त्रास होणार नाही. हाही प्रश्न बरोबर आहे. परंतु ख्रिस्ताने दिलेले उत्तरात दैवी सुज्ञपणा व्यक्त होतो. पुनरुत्थानात ते लग्न करून घेत नाहीत आणि लग्न करून देत नाहीत, तर स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतात, हे त्याचं उत्तर आहे. माझ्या प्रिय बंधूंनो, जर आपण स्वर्गामध्ये जर गेलो, स्वर्गामध्ये गेल्यानंतर कशाची काळजी करायची गरज नाही. कसं आहे, कोणत्या गोष्टीची काळजी करावी? जर ख्रिस्त माझ्या बरोबर आहे, मला घाबरण्याची गरज नाही. त्यामुळे प्रश्न येतच नाही. आता विवाहाद्वारे जे फायदे किंवा लाभ होतात त्यांना उद्धार पावलेले त्यावेळेस वंचित होतील काय? नवीन पृथ्वीवर उद्धार पावलेले कोणत्याही चांगल्या गोष्टींना वंचित राहणार नाही. देवाचे अभिवचन दिले आहे की जे सात्विकपणे चालतात त्यास उत्तम ते दिल्या वाचून तो राहणार नाही. जर परमेश्वर तुम्हाला आम्हाला इतका मोठा शब्द देतो, जर तुम्ही सात्विकतेने म्हणजे देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगाल, देवाला भिवून जीवन जगणार, त्याच्या वचनाप्रमाणे जर जीवन जगणार, तर तुम्हाला सगळ्या गोष्टी उत्तम उत्तम आणि उत्तम स्वर्गाच्या राज्यात मिळणार आहेत. मग काय घाबरण्याची गरज आहे प्रियानो? सांप्रत जीवनामध्ये जे जर खरे आहे तर पुढील जीवनात किती पट्टीने खरे राहील. प्रियानो, आज परमेश्वर आम्हाला ही मोठी आशा देतो की नक्की देव आम्हाला त्या ठिकाणी आशीर्वाद करणार आहे आणि कशाची काळजी करायची गरज नाही. विवाहाचा सार प्रीती आहे. प्रीती व्यक्त करण्याचा आनंद सार आहे. पवित्र शास्त्र विदित करते की देव प्रीती आहे. बघा, आज प्रियानो, विवाहाचा अर्थच प्रीती आहे आणि देवच प्रीती आहे. मग आम्हाला कशाची काळजी करायची गरज आहे?
आणि तुझ्या सानिध्यात पूर्ण आनंद आहे. देवाच्या सानिध्यात ज्यावेळेला आपण राहतो त्यावेळेला आनंद आनंद आणि आनंदच प्रियानो परमेश्वर तुम्हाला आम्हाला देण्यासाठी समर्थ आहे. म्हणून तुझ्या हातात सौख्य सदतीत आहे. म्हणून देवाचं वचन सांगतं की नवीन पृथ्वीवर कोणालाही प्रीती किंवा आनंद किंवा सुख याची कमतरता भासणार नाही. आणि किती शब्द द्यायचं देव बापानं तुम्हाला. त्या ठिकाणी कोणाला एकाकी निरर्थक किंवा प्रेम न केलेले असे भासणार नाही. अजिबात प्रेमात खंड पडणार नाही. तर स्वतः देव तुमच्या बरोबर असणार. आम्ही विश्वास धरू शकतो की सांप्रत जगामध्ये ज्या प्रेमळ निर्माणकर्त्याने आनंदाचा उपभोग घेण्यासाठी विवाह संस्थेचा मूळ आराखडा तयार केला तो पुढील जगात याच्यापेक्षा अत्यंत यापेक्षाही अधिक उत्तम देईल. या जगाला सरस नवीन जग आहे त्याप्रमाणे विवाहाला सरस असलेले तो देईल. त्यानं आज जिथं आज ख्रिस्तामध्ये तुम्ही राहताय, आत्ताच्या ख्रिस्ती जीवनामध्ये तुम्ही तुमची पत्नी लेकर आणि परिवारामध्ये वैवाहिक जीवनामध्ये किती आनंदी आहात त्याच्यापेक्षाही अधिक आनंद स्वर्गीय राज्यामध्ये असेल. हे प्रियानो कधीही विसरू नका. आणि परमेश्वर तो आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी समर्थ आहे. त्या आशीर्वादाचे आपण वाटेकरी आहोत. पुढील मुद्दा नवीन पृथ्वीवरील बौद्धिक जीवन. आता त्या ठिकाणी आमचं बौद्धिक जीवन कसं असेल तिथं स्वर्गामध्ये असलं मानसिक जीर्णोद्धार त्या झाडाची जीवनाची पाने राष्ट्राच्या आरोग्यासाठी उपयोगी आहे. आरोग्य याचा अर्थ बरे होणे यापेक्षा अधिक आहे. याचा अर्थ जीर्णोद्धार आहे. तर कोणी यापुढे आजारी असणार नाही. आज या ठिकाणी प्रियानो परमेश्वर तुम्हाला आरोग्य चांगलं आरोग्य परमेश्वर पहिल्यांदा तो तुम्हाला देत आहे. त्यामुळे तुमचं आरोग्य चांगलं असेल तर तुमची बौद्धिक जीवन 100% चांगलं असणार. तुम्हाला बाकीच्या गोष्टीची कशाची विचार करण्याची गरजच नाही. शतकानुशतके पापाच्या परिणामाने शारीरिक आणि मानसिक शक्तीची वाढ खुंटली आहे. परंतु उद्धार पावलेले जसे जीवनाच्या झाडाचे फळ काढतील तसे त्यांची ही वाढ अधिक झपाट्याने होईल व देवाच्या प्रतिमेत त्याची पुनर्स्थापना होईल. जसं जीवनी झाडाचं फळ खाल्ल्यानंतर कसं त्याची शरीर मजबूत आणि तंदुरुस्त होईल, मग तिथं आजारी पडायचा प्रश्न येतोच कुठं. तिथे तुमचे बौद्धिक जीवन चांगलंच राहणार हो. तुम्ही फ्रेश असाल, तुमची तब्येत चांगली असेल तर तुम्ही आजारी पडणारच नाही. म्हणून तुमचं बौद्धिक जीवन सुंदर असेल. पुढील मुद्दा अमर्यादित क्षितिजन्य कार्यशक्ती. आज एवढी तुम्हाला काम करण्याची ताकद असणार. अमर्यादित क्षितिजन्य अनंत काल अमर्यादित बौद्धिक कार्यशक्तीची कक्षा उपलब्ध करून देते. नवीन पृथ्वीवर उत्पादन शक्तीचे अद्वितीय तारणदायी प्रेमाची रहस्य यांच्यावर अविनाशी लोक अवरित सुखानंदाने चिंतनाने मनन करते. त्या ठिकाणी वाईट विचार नाहीच हो. तुमच्या बुद्धीत, तुमच्या डोक्यात, तुमच्या मनामध्ये वाईट विचार हे येणारच नाही. आणि त्यामुळे त्या ठिकाणची मनस्थिती आपली कशी असेल. आज फक्त तुम्ही कल्पना करा. हे जे सांगत आहोत हे सांगितल्यानंतर इतकं आनंदानं हृदय आमचं भरत आहे की प्रभू तू आमच्या बरोबर असशील त्याला आम्हाला कशाची काळजी करायची गरज आहे. आमची बुद्धी कशी असेल, कार्य करण्याची शक्ती आमच्यामध्ये प्रबळ असेल. देवाचे विस्मरण होण्यास कारणीभूत असणारे निर्दय आणि फसवे शत्रू येथे कोणीही असणार नाही. तिथे तुम्हाला कोणी फसवणार नाही प्रियानो. त्या ठिकाणी तुम्हाला कोणी तुमचं लुटणार नाही, तुम्हाला फसवणार नाही. तुमची बौद्धिक पातळी शांतच असणार कारण देव तुमच्याबरोबर असणार. हरेक कार्यप्रवृत्तीचा विकास करण्यात येईल. अनेक तुमच्या कामात मध्ये काय होईल, विकास होईल. प्रत्येक आकलन शक्तीची वृद्धी होईल. ज्ञान संपादनामुळे मनावर ताण पडणार नाही किंवा शक्तीहीन होऊन जीवाला शिन येणार नाही. फार मी बोर झालोय, फार मी थकलोय, फार मला आता कंटाळा आलाय असं तुम्ही कधीच म्हणणार नाही. कारण त्या ठिकाणी जे वातावरण असेल त्यावेळेला शक्ती देणारा जो आहे तो तुमच्या बरोबर आहे. स्वतः तो तुमच्या बरोबर आहे. मग काय घाबरायची गरज आहे. त्या ठिकाणी अति उत्कृष्ट धाडसी कृत्ये पार पाडण्यात येतील.
तीव्र आकांक्षा सिद्धीस नेण्यात येतील, उच्च महत्वाकांक्षा कृतीत उतरतील. हे झाल्यावरही अजून ते ओलांडून जाण्यासाठी नवीन क्षितिजे पुढे उभे राहतील. आश्चर्य करण्यासाठी नवीन अद्भुते असतील, आकलन करण्यासाठी नवीन सत्य असतील, आणि मन आणि आत्मा शरीर यांच्या सामर्थ्याशी मागणी करणारी नवीन उद्दिष्टे पुढे येतील. प्लॅन, देवबाप योजना तुमच्या समोर, चांगल्या चांगल्या योजना तुमच्या समोर पुढे ठेवेल, आणि ऑटोमॅटिक तुमची बुद्धी सुद्धा त्या पद्धतीने काम करेल. त्यामुळे वाईट विचार येण्याचा प्रश्नच येत नाही, चिंता काळजी अडचण येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण देव आपल्या समोर काय असणार, आणि देव तुम्हाला सुचवत असणार की असं करायचं आहे आपल्याला ह्या, आणि त्यामुळे ह्या पद्धतीने आपली कार्यशक्ती असणार. आपण असं प्लॅन करूया, तसं करूया, आणि ते तुम्ही करणार, आणि त्यामध्ये तुमच्याबरोबर तुम्हाला यश येणार, कारण देव आणि देवदूत तुमच्या बरोबर असणार. पुढील मुद्दा पाहणार, शेवटचे काही 2-3 पॅराग्राफ आजच्या दिवसासाठी लक्ष द्या. नवीन पृथ्वीवरील आध्यात्मिक शोधार्थ. आज सुद्धा आपण बायबलचा अभ्यास करतो, आपण आध्यात्मिक शोधतो, आध्यात्मिकता शोधतो, अनेक देवाच्या वचनाचा गूढ अर्थ शोधण्याचा प्रयत्न करतो. त्या संदर्भात देव काय सांगतो बघूया. ख्रिस्ताशिवाय अनंतकालिक जीवन निरर्थक होऊ शकेल. बरोबर आहे. संबंध अनंत काळामध्ये उद्धार पावलेला येशूविषयी अधिक ज्ञान संपादन करण्याची भूक आणि तहान लागेल. त्या ठिकाणी फक्त देवाविषयीचा अभ्यास, येशूविषयीची अधिक उत्सुकता, देव काय आहे याविषयी लोक काय करतील, फक्त विचार करतील, फक्त प्रार्थना, फक्त देव किती चांगला आहे, देवाच्या विषयी ते फक्त बोलत राहतील, आणि स्वतः येशूच्या जवळ आध्यात्मिकरित्या ते जवळ जातील, आणि त्यांच्या अतुलनीय प्रीतीचे साक्ष अपतित जगांना देण्यासाठी अधिक वेळ, त्याचा स्वभाव अधिक जवळून प्रतिबिंबित होण्यासाठी, उद्धार पावलेल्या ख्रिस्तासाठी आणि ख्रिस्ताबरोबर जीवन जगतील, संपूर्ण समाधान पाहून ते त्याच्यावर सर्वस्वी निरंतराचे अवलंबन राहतील, प्रसन्न होतील. आपल्याला सगळे आनंदी असणार, कारण ख्रिस्त माझ्याबरोबर आहे. ते अभ्यास करतील, अधिक अभ्यास करतील, अधिक देवाबरोबर राहतील, आणि वाईट विचाराला तिथे थारा सुद्धा नसणार, आणि अधिक आपण प्रसन्न आनंदी वातावरण मध्ये आपण राहणार आहोत. ख्रिस्ताने मत्ते 10:28 मध्ये लिहिल्याप्रमाणे, लक्ष द्या प्रिय, ख्रिस्ताने स्वतः दुसऱ्याची सेवा करण्यात आयुष्य घालवले, आणि त्याच्या अनुयायांनी त्याचे अनुकरण करावे म्हणून त्यांनी त्यांना बोलावले. त्याच्याबरोबर काम करणे हितावह आणि समाधानाचे आहे. देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपलं ऐकून द्यायला, त्यानं सुद्धा या पृथ्वीवर तरी येऊन काय केली, सेवा केली. आज तो सुद्धा आमच्याकडून आम्हाला त्याच्याबरोबर सेवा करण्याची संधी मिळणार आहे, त्याद्वारे जो नातेसंबंध येतो, त्यामुळे नवीन पृथ्वीवर त्याच्या समवेत काम करण्यास विपुल आशीर्वाद आणि संधी लाभते. त्याच्याबरोबर काम करण्याची संधी, येशू ख्रिस्ताबरोबर तुम्ही काम करणार, किती चांगली गोष्ट. आपण सगळेजण तिथं प्रियानं असणार. एक इमॅजिन करा की आता सध्या आपण स्वर्गात आहे, माझा येशू माझ्या बरोबर आहे, आणि मग मी काय करेन. अनेक नवीन प्लॅन आमच्यामध्ये असते. जरी त्या ठिकाणी उद्धार पावलेल्यांना देवाच्या निसर्गाच्या खजिन्याचा शोध घेण्याची संधी मिळेल. काय म्हणते बघा, देवाच्या, आपण जे उद्धार पावलेले आहेत, निसर्गाच्या खजिन्याचा शोध घेण्याची संधी मिळेल. तरी त्यामध्ये अतिलोकप्रिय विज्ञानशास्त्र असेल, बघा तिथं पण सायन्स आहे, आणि ते वधस्तंभाविषयीचे शास्त्र असेल. फक्त विज्ञान कसे असेल, फक्त वधस्तंभावर, ख्रिस्तानं माझ्यासाठी काय केलं, आणि मी काय केलं, आणि मी काय करत आहे याविषयीचं ज्ञान. देवाच्या इच्छेप्रमाणे बुद्धिवानांची बुद्धी कुशाग्र तीक्ष्ण झालेली असताना, आणि पापाचा अंधपणा काढून टाकण्यात आलेला असल्यामुळे आताच्या अपेक्षेप्रमाणे त्यांना आध्यात्मिक सत्याचे आकलन होईल. प्रियानो, पापाचा अंधपणा काढून टाकला म्हणजे पापाचं तिथं थारा नाही, एक कण सुद्धा पाप तिथं तुम्हाला दिसणार नाही.
कारण ते सगळे शुद्ध, अगदी अग्नीतून भट्टीतून काढलेल्या सोन्याप्रमाणे तुम्ही आणि आम्ही असणार. मग तिथं पापाचा अंधपणा कशाला राहील हो? क्षणभर सुद्धा त्या ठिकाणी तुम्हाला कण सुद्धा ते त्या ठिकाणी पाहायला मिळणार. फक्त अभ्यास गाढा असून तो अनंत कालांचा असणार. फक्त अनंत कालांचा अभ्यासाविषयी आपण फोकस करावा. त्यामध्ये त्याविषयीची रुंदी, उंची आणि खोली याचा सखोल अभ्यास असून तो सर्व कल्पना शक्तीपेक्षा अधिक असणार. या अभ्यासातून उद्धार पावलेल्यांना येशू ख्रिस्तामध्ये अंतर्भूत असलेल्या सत्याचा अलौकिक देखावा चित्र असेल. काय तिथलं वातावरण असेल, काय तिथलं चित्र असेल, हे आज आम्हाला तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. ह्या अभ्यासातून उद्धार पावलेल्यांना येशू ख्रिस्तामध्ये अंतर्भूत असलेल्या सत्याचा अलौकिक देखावा चित्र असेल. किती सुंदर शब्द आहे प्रियानो. स्वर्गाची प्रतिमा काय आहे? स्वर्गाचं वातावरण कसं असतं? कशाला तुम्ही ते विवाहाची काळजी करता? कशाला तुम्ही उद्या काय करायचं, काय घर कसं बांधायचं आणि काय करायचं आणि कशाची काळजी करता? देव तुमच्या बरोबर आहे. आणि प्रियानो, या ठिकाणी आपण थांबणार आहोत आजच्या दिवसामध्ये. आज हा पाहिलेला आहे आणि पुढील 2 दिवस 2 पेजेस आपण घेणार आहोत. आज तुम्ही आपल्याला आम्हाला संधी दिलेली आहे. सेक्शनचे ऑफिसर त्यांचे मी आभार मानतो. विशेष रवी, थँक्यू व्हेरी मच दिलेल्या संधी. थँक्यू व्हेरी मच. गॉड ब्लेस यू. साहेब, सुंदर अशा रीतीने तुम्ही या तत्वामध्ये आम्हाला चालवलं. फार सुंदर गोष्टी यातून सांगितल्या. नक्कीच पुष्कळ गोष्टी आमच्या लक्षात राहिल्या असतील आणि त्या आम्हाला स्वर्गीय राज्यासाठी चालण्यास मदत करतील. चालते, आपल्यामध्ये विजय माने पाळक साहेब आहेत. ते शेवटची प्रार्थना करतील आणि प्रभूची प्रार्थना आणि आशीर्वाद धनंजय कुर्णे पाळक साहेब आहेत ते देतील. विजय माने पाळक साहेब आहेत का?